हाय, नमस्कार. मी डॉक्टर अजित मराठे. मी राजेंद्र सावंत. बिझनेस आणि बरंच काहीच्या या एपिसोड नंबर 19 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि मित्रांनो, अनेक घटना घडलेल्या आहेत गेल्या 8-15 दिवसामध्ये. अनेक नवीन बातम्या तुम्ही पेपरला वाचता आहात, कारण कालच आपलं भारताचं बजेट आलेलं आहे. आणि या बजेटमध्ये अनेक घोषणा झालेल्या आहेत आणि बजेट आल्यानंतर सेन्सेक्सनी एवढी उसळी मारलेली आहे की माझ्या मते इतिहासात 99 नंतर पहिल्यांदा एवढा वरती सेन्सेक्स गेलेला आहे. रेकॉर्ड जास्त फॉलो करतोस माझ्यापेक्षा जरा. असं काही नाही, परंतु मित्रांनो, सेन्सेक्सला आपण आता सध्या बाजूला ठेवूया, कारण का सेन्सेक्स त्याच्या आधी वर गेला होता. सेन्सेक्स वर जाण्याची कारणं वेगळी आहेत. अर्थात पैसे कसे जमवायचे, त्यातून कसे मॉनिटाईज करायचे, हा एक वेगळा विषय आहे. आणि मला तुम्हाला जो एक विषय इंटरेस्टिंग आपण पुढच्या कधी पॉडकास्टला अचित घेऊया, तो म्हणजे गेम स्टॉपला. एक इंटरेस्टिंग स्टोरी. इट इज व्हेरी इंटरेस्टिंग स्टोरी मित्रांनो. एक बिझनेस आणि पैसे कसे कमवायचे आणि किती कमवायचे. आणि गेम स्टॉपरची आपण थिअरी बघू. गेम स्टॉपर ही रेडिटवरची एक वेगळी कम्युनिटी आहे. मी त्याच्यावरती आता जास्त बोलत नाही, अजित दुसरीकडे जाईल. सो मित्रांनो, आपण कालच बजेट आलेलं आहे. त्या बजेटमध्ये अनेक चांगल्या घोषणा आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेल्या आहेत. राजेंद्र आणि आपले मित्र ऑलरेडी यायला लागलेले आहेत. अनेक ग्रेट वेलकम. अक्षय सावजी धुळ्यावरून आलेले आहेत. संजय देसले सर, नमस्कार. आणि होप तुमची तब्येत चांगली आहे, तुमचं सगळं कुटुंब सुरक्षित आहे. करोना झाला होता आणि अनफॉर्च्युनेटली त्याच्या घरी डेथ झाली. देसले साहेब, तुमच्या दुःखामध्ये आम्ही सगळे सहभागी आहोत. प्रवीण कांदेकर आलेले आहेत. सो आपल्या सगळ्यांना नमस्कार. अर्थमंत्र्यांनी काल ज्या घोषणा केल्या त्यातल्या सगळ्यात महत्वाच्या 2-3 घोषणा म्हणजे स्टार्टअप साठी टॅक्स हॉलिडे त्यांनी आणखीन 1 वर्षाचा डिक्लेअर केला. ही सगळ्यात महत्वाची घोषणा होती. स्टार्टअप साठी गव्हर्नमेंट आणखीन इनोव्हेशन साठी, क्रिएटिव्ह आयडियाज साठी गव्हर्नमेंट पण भरपूर इन्व्हेस्टमेंट करणार आहे, ही पण त्यातली एक घोषणा होती. अफोर्डेबल हाऊसिंग, कारण आपली लाईनच ती आहे. देसले साहेब पण आपल्या लाईन मधले आहेत. आपल्यासाठी गुड न्यूज होती. अफोर्डेबल हाऊसिंग मध्ये जे लोक घर घेणारे आहेत त्यांना त्यांच्या व्याजावरती जी वजावट मिळते 40 की 45 लाखापर्यंत, 1.5 लाखापर्यंतची वजावट. 45 लाखाच्या आतली घरं पण 1.5 लाखापर्यंत टॅक्स एक्झम्पशन त्यांना मिळणार आहे. सो अफोर्डेबल हाऊसिंग साठी खूप चांगले गोष्ट आहे. घरं घ्या, टॅक्स बेनिफिट घ्या. आणखीन एक चांगली गोष्ट म्हणजे अफोर्डेबल हाऊसिंगचे जे प्रोजेक्ट करतात आमच्यासारखे डेव्हलपर बिल्डर, त्या प्रोजेक्ट साठी टॅक्स हॉलिडे म्हणजे टॅक्स एक्झम्पशन अफोर्डेबल हाऊसिंगच्या प्रोजेक्ट साठी अर्थमंत्र्यांनी डिक्लेअर केलंय. ATIB म्हणतात त्याला, आणि ते पूर्वीपासून चालू होतं, पण त्याची मुदत आणखीन 1 वर्षांनी वाढवलेली आहे. सो रिअल इस्टेट मधले जेवढे व्यावसायिक आहेत, तुम्ही लक्षात घ्या, तुमच्या येणाऱ्या टॅक्स वरती जर तुम्ही अफोर्डेबल हाऊसिंग मध्ये प्रोजेक्ट करताय तर तुमच्या प्रोजेक्ट वरती कुठल्याही प्रकारचा इन्कम टॅक्स भरावा लागणार नाही. मी बिल्डरला म्हणतो, बिल्डरसाठी. मगाशी जी 1.5 लाखाची ही होती ती कस्टमरसाठी होती. आणि जे रिअल इस्टेट मध्ये व्यावसायिक आहेत, तुम्हाला ATIB ची स्कीम आहे ज्याच्यामध्ये टॅक्स हॉलिडे आहे. तुम्हाला कुठलाही इन्कम टॅक्स त्या पर्टिक्युलर प्रोजेक्ट वरती भरावा लागणार नाहीये. तर ही संधी आहे मित्रांनो, फार रेअर येते. प्लीज डोंट मिस इट. आणि असेच आपण बजेट वरती गप्पा मारणार आहोत, पण मी आज बजेटवर मात्र इथेच थांबतोय. आणखीन एक फक्त मला सांग. येस मित्रांनो, आणखीन एक चांगली बातमी. अजितने सगळ्यात चांगल्या बातम्या सांगितल्या, तर तुम्हाला आणखीन एक सांगतो की गोल्ड एक्सचेंज चालू होते. गोल्ड एक्सचेंज, अजित, जसं स्टॉक एक्सचेंज असतं ना, तसं गव्हर्नमेंट या वर्षामध्ये गोल्ड एक्सचेंज इंट्रोड्यूस करते. आणि इट्स व्हेरी इंटरेस्टिंग की आपण ट्रॅडिशनल इन्व्हेस्टर जे असतो किंवा अवर्स इन्व्हेस्टर म्हणतात की जास्त रिस्क घेत नाहीत, तर त्या लोकांना गोल्ड, रिअल इस्टेट, फिक्स डिपॉझिट अशा प्रकारच ते लोक इन्व्हेस्टमेंट करतात. तर त्यांच्यासाठी गुड न्यूज आहे की तुम्ही गोल्ड मध्ये तुम्ही ट्रेड करू शकाल. जसं स्टॉक एक्सचेंज मध्ये
स्टॉक मध्ये तुम्ही कितीही रुपयाचं आणि कितीही वेळासाठी पाहिजे तसं तुम्ही त्याचं प्रॉफिट बुक करता येतं. तसं तुम्हाला इथे स्टॉक एक्सचेंज असेल याच्यामध्ये अशी विशेष करून फिजिकल गोल्ड सुद्धा तुम्हाला डिपॉझिट करू शकाल. दॅट्स अ गुड न्यूज. आणि गोल्ड बॉन्ड ह्याच्या आधी होते, पण ही एक पुढची स्टेप आहे. त्याला गोल्ड एक्सचेंज म्हणतात. आणि गोल्ड इज वन ऑफ द गुड ऑप्शन टू इन्व्हेस्ट. आणि तुम्हाला आता त्याच्यामध्ये बऱ्यापैकी प्रॉफिट बुक करता येतील. जेव्हा तुम्हाला असं वाटेल की नाही आता मला हे आहे, यू कॅन बुक इट. सो दॅट्स गुड. सो गुड. मी रिअल इस्टेट एक्सचेंजची वाट बघतो. क्या पण रिअल इस्टेट ट्रस्ट असतं त्याच्यामध्ये अशा बऱ्याच गोष्टी करता येऊ शकतात. अजून तेवढा पॉप्युलर नाही झाला म्हणजे रिअल इस्टेट ट्रस्ट आले तर माझ्या मते एखादा माणूस म्हणेल की मी 100 स्क्वेअर फीटच घेणार आहे, Yes. अख्खा फ्लॅट घेणार नाही. अशा पण अनेक गोष्टी आणि ज्या फॉरेन मध्ये आहेत, पॉसिबल आहेत. राजेंद्र अनेक मित्र आलेले आहेत, सीमा राणे आलेले आहेत, ती म्हणतीये वंडरफुल न्यूज. प्रवीण कोपर्डे आलेले आहेत, नमस्कार सांगितलंय. परेश हणमशेठ आलेले आहेत आणि तेपस्विनी तर आपल्या दोघांना जय आणि वीरू असं नाव ठेवलेलं आहे. क्या बात आहे. जय कोणते सांग आणि वीरू कोणते सांग. म्हणजे हे पण आहे, जय कोणते सांग आणि वीरू कोणते सांग. क्या बात आहे. म्हणजे हे नाव तू ठरवून टाकलंच पण ठीक आहे. मित्रांनो, बजेटवरती आज आपण इथेच थांबणार आहोत, कारण बजेटवरती आम्ही दोघेही एक्सपर्ट नाही आहोत. आणि बजेटचे जे एक्सपर्ट आहेत आमचे मित्र आहेत, ज्यांना आम्ही प्रत्येक वेळोवेळी फायनान्स या विषयामध्ये काही लागलं तर कन्सल्ट करत असतो, ते म्हणजे आपल्या धुळे शहरामधले नावाजलेले चार्टर्ड अकाउंटंट आहेत. ते म्हणजे अतिशय नामांकित श्रीराम देशपांडे. आणि ते गेली अनेक वर्ष, म्हणजे धुळ्यातले लोक मित्र आहेत आपल्या इथे, ते सांगू शकतात किती वर्ष, पण गेली अनेक वर्ष धुळ्यामध्ये बजेट सादर झाल्यानंतर त्या बजेटचं विश्लेषण ते करत असतात. आणि त्या बजेटचं विश्लेषण ऐकायला अक्षरशः हजारो लोक येतात. आणि आनंदाची बाब म्हणजे यावेळेला कोरोनामुळे ते ऑनलाईन होणार आहे आणि त्याचा आनंद आपल्या सगळ्यांना घेता येणार आहे. आणि मार्स गुरुकुल म्हणून आम्ही आमची एक छोटीशी सामाजिक भावना म्हणून हे बजेटचं विश्लेषण तुमच्या सगळ्यांपर्यंत लाईव्ह पोहोचवणार आहोत. मार्स गुरुकुलच्या फेसबुक पेजवरून तुम्हाला लाईव्ह बघता येणार आहे हे बजेटचं विश्लेषण. अक्षय सावजी म्हणतात गेल्या 21 वर्षापासून ते बजेटचं विश्लेषण करतायत. आणि मित्रांनो, आपल्याला आपल्या भागामध्ये बजेटचं विश्लेषण करणारे सरळ शब्दात सांगतात, सोप्या शब्दात सांगतात. म्हणजे मला कळेल असं. कारण मला पण अजित ना बजेट स्पीच ऐकायला आवडत नाही. मी गेल्या वेळेस आता तरी ऐकलं नव्हतं. कारण का एकतर निर्मला सीतारामन म्हणजे माझं असं काही हे नाही, एकतर मागच्या रेकॉर्ड केला होता तिने 2 तास, मागच्या वर्षीचा 2 तास चालला होता, यावेळेला 1.5 तास. एवढे पेशन्स नाही आहे. पण ते मला बरंच कळत नाही. पण जेव्हा तो अनालिसिस केला जातो आणि त्या अनालिसिस मधून जेव्हा होतं, दॅट इज व्हेरी इझी आणि इझी टू अंडरस्टँड. अरे ते आपण लहान असताना ना ते ब्रेवॉन स्टेडियमला एक करायचे, पारशी गृहस्थ खूप फेमस होते, सोनी सराफची. नाही, तुम्हाला जर का मित्रांनो काही आठवत असेल तर शिल्पा बजेटचं विश्लेषण करायचंय आणि खूप ऐकायला जायचंय. किशोर मिरचंदानी आले, ते नमस्कार सांगताय. शिल्पा परमार आलेली आहे, ती पण नमस्कार. विजय कदम नमस्कार. तर तुमच्या कोणापैकी परेशजी तुम्हाला कदाचित आठवत असेल तर सांगा. ब्रेबॉन स्टेडियमला 80s आणि 90s मध्ये, येस 80s आणि 90s मध्ये. आणि ते गेल्या काही वर्षापूर्वी वारले, नानी पालखीवाला. सो आम्हाला आठवलं. सो व्हेरी गुड. बघितलं मी किती पहिला लहानपणापासून किती शार्प आहे, तुला जुनं खूप आठवतं लहानपणीच्या गोष्टी वगैरे. सो मित्रांनो, आज आपण एका इंटरेस्टिंग गोष्टीवरती बोलणार आहे. पण त्याच्याबरोबर ना मी तुम्हाला आज एका महत्वाच्या कार्यक्रमाबद्दल सांगणार आहे, जो नाशिकला होतोय कार्यक्रम. मार्स गुरुकुलचा कार्यक्रम होतोय. आणि प्रत्येकाच्या बिझनेस मध्ये काही अशी सिक्रेट्स असतात स्वतःची. मग तो स्वतःचा लोगो असेल, स्वतःचा एखादी लिहिण्याची, नाव लिहिण्याची स्टाईल असेल, तुमच्या बिझनेसची एखादी प्रोसेस असेल, तुमच्या बिझनेसचा एखादा फॉर्म्युला असेल, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स, ऍब्सोल्युटली, IPR. आणि प्रत्येकाच्या बिझनेस मध्ये असं काहीतरी असतं, ते नाविन्य असतं. कित्येक आपले चांगले उद्योजक वेगवेगळ्या प्रकारचे शोध लावत असतात, काही प्रॉडक्ट्स तयार करत असतात, वेगवेगळ्या प्रकारे सर्व्हिसेस तयार करत असतात.
या सगळ्याचं पेटंट कसं करायचं, हे सगळं प्रोटेक्ट कसं करायचं, की जेणेकरून तुमचे कॉम्पिटिटर तुमच्या पुढे जाणार नाहीत आणि तुमच्याकडे एका पर्टिक्युलर क्षेत्रातलं बऱ्यापैकी हक्काचा बिझनेस तुमच्याकडे येत राहील. म्हणजे सर्वात त्याच दिवशी मला इंटरेस्टिंग यांच्याकडून मला कळलं. इंटरेस्टिंग म्हणजे तुम्ही तुमच्या क्लायंटची नावं, क्लायंटची लिस्ट आणि ही पण नॉन प्रोटेक्ट करू शकता. ही पण प्रोटेक्ट करू शकता. नॉन डिस्क्लोजर अग्रीमेंट्स कसे करायचे जेणेकरून तुमचे क्लायंट तुमच्या बिझनेसचे ट्रेड सिक्रेट, तो ट्रेड सिक्रेट दुसऱ्याने वापरू नये आणि वापरलं तर काय, हा अशा प्रकारच्या एक ना हजार बाबी. मला आतापर्यंत अजित वाटत होतं की लोगो आणि ट्रेडमार्क एवढंच काय ते इंटेलेक्च्युअल आणि कॉपीराईट कॉपीराईट्स, आणि पण माझ्या क्लायंट लिस्ट मी प्रोटेक्ट करू शकतो आणि दुसऱ्याने ती कोणी चोरी केली तर मी त्याच्यावरती म्हणजे आपलं नॉलेज एवढंच होतं की माझ्या नावाच्या समोर आर लागला का सी लागला. हा ना टीएम आणि टीएम सो टीएम का आर असं एवढंच आपलं नॉलेज असायचं. टीएम. सो आपण मित्रांनो हे सगळं बोलणार आहोत आणि एका पॉडकास्टला आम्ही त्यांना इन्व्हाइट पण करणार आहे. तर असे आमचे एक मित्र आहेत पराग खेडकर म्हणून, नाशिकचे आहेत आणि त्यांचं लेक्चर याच विषयावरती मार्स गुरुकुलच्या पार्टिसिपंटसाठी आणि ज्यांना मार्स गुरुकुलला रेग्युलरली फॉलो करतात, ज्यांना त्यांच्या बिझनेसचे काही सिक्रेट्स प्रोटेक्ट करायचे आहेत, अशा सगळ्या उद्योजकांसाठी नाशिकमध्ये हॉटेल ऑस्पिशिया म्हणून आहे. तिथे 9 तारखेला पुढच्या मंगळवारी 4 ते 8 या वेळामध्ये आपण ऑर्गनाइज केलेलं आहे. मार्शियनसाठी हे आहे. मार्शियन्स जे आहेत त्यांच्यासाठी अतिशय डिस्काउंट आहे, बाकीच्या लोकांनाही नॉमिनल आहे, पण मार्शियन्सना त्याच्याही पेक्षा एकदम डिस्काउंट आहे, कारण आम्ही फक्त कॉन्ट्रीब्युशन सगळ्यांकडून घेतो, बाकी काही घेत नाही. आम्ही प्रॉफिटसाठी हे करत नाही आहोत. इट्स अ नॉन प्रॉफिट इव्हेंट्स. फक्त तिथला खर्च निघेल एवढंच आम्ही हे करतो. पण जे कोणी नाशिकचे असतील, धुळ्याचे असतील, यू आर ऑलवेज वेलकम. बाकीच्यांना आय थिंक अजय तू ऑनलाईन संधी दिलीस, आपण त्यांना एकदा ऑनलाईन पण बोलवलं ऑनलाईन जर तू काही करू शकला आणि चर्चा करू याच्यामध्ये. कारण ऑनलाईन काय करतात कुठलाच खर्च येत नाही. राईट. सो वी नेव्हर चार्ज. राईट. राजेंद्र, बजेट वरून मला एक आठवण झाली ती म्हणजे हा फेब्रुवारी महिना आहे. येस. आणि मला परवाच एक आपला मित्र भेटला आणि तो मला असं म्हणत होता, अरे अजित, बघता बघता फेब्रुवारी आला, कधी फायनान्शियल इयर संपलं कळलं नाही. आता हे बजेट जेव्हा सांगायला आले तेव्हा मला लक्षात आलं की फायनान्शियल इयर संपत आलेला आहे आणि नेहमीप्रमाणे मी माझ्या बॅलन्स शीट कडे आणि मी माझ्या फायनान्शियल स्टेटमेंट्स कडे कुठल्याही प्रकारचं लक्ष दिलेलं नाही. मी त्याला म्हटलं, अरे बाबा असं का केलं, कारण तू दरवर्षी असं करतोयस ना, कधीतरी त्या एकदा लक्ष दे. तर तो म्हणाला, अरे अजित काय माहितीये का, मी माझ्या कस्टमरच्या मागे एवढा बिझी होतो, मी माझ्या लोकांना सर्व्हिस देण्याच्या मागे एवढा बिझी होतो, मी त्यांचे कॉल्स घेण्याच्या मागे एवढा बिझी होतो, मी रिकव्हरी आणण्याच्या मागे एवढा बिझी होतो की मी माझ्या फायनान्शियल स्टेटमेंट कडे लक्ष देऊ शकलो नाही. अजित, मला शाळेची गोष्ट आठवली. हा, आपल्या शाळेतनं नेहमी परीक्षा आली की शेवटच्या महिन्यात किंवा शेवटच्या आठवड्यात आम्ही दोघे तरी, आम्ही लास्ट बेंचर होतो, बरेचसे तुमच्यापैकी पण असते, अर्थात काही ठराविक लोकांना सोडून. शेवटच्या आठवड्यात गडबड, शेवटच्या आठवड्यात त्या नोट्स कम्प्लीट करणं, ती चित्रकलेची, ती हस्तकलेची वही मला अजूनही माहित नाही ती कशी कम्प्लीट करायचो. आणि कधी कधी तर नाव फक्त पहिलं पान बदली करून ऐकत असते. आणि मग इंजिनिअरिंगला गेल्यावर ती मारायची. तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या अजूनही उद्योजकांच्या गेलेल्या नाहीये आणि ती सवय असते. पण राजेंद्र, विषय तो नाहीये. विषय असा आहे की हा फक्त बॅलन्स शीट बद्दलचा विषय नाहीये. तो मित्र मला असं म्हणत होता की अजित, माझा प्रॉब्लेम काय होतो माहितीये का, मी जर का सेल्स मध्ये लक्ष द्यायला लागलो ना तर सेल्स एकदम जोरात पळायला लागतो, मग मला लीड चांगले येतात, मग माझे क्लोजिंग चांगले होतात. पण मग सेल कडे लक्ष दिलं तर माझं फायनान्स मागे पडतं, मग फायनान्स कडे लक्ष द्यायला लागलो तर सेल मागे पडतं, मग परत सेल वरती लक्ष दिलं, मग टीम बिल्डिंगचं लोकांना मोटिवेट करणं, टीम बिल्ड करणं हे मागे पडायला लागतं. मग टीम बिल्डिंग कडे लक्ष दिलं तर कुठेतरी सर्व्हिसच्या क्वालिटीमध्ये प्रॉब्लेम यायला लागतो. मला एक काय जाणवलं, आणि तुझ्या आणि माझ्या बाबतीतही कायम असंच व्हायचं, की आपण जेव्हा उद्योजक एकटा काम करत असतो, खूप मोठी टीम नसते, क्वालिफाईड लोक नसतात, त्यावेळेला त्या उद्योजक ज्या ठिकाणी फोकस करतो
ती गोष्ट चांगली चालायला लागते आणि ज्या ठिकाणी त्याचं लक्ष नसतं ती गोष्ट हळूहळू खाली जायला लागते. म्हणजे शाळेतल्या अभ्यासासारखंच आहे. तू जसं आता म्हणत होतास ना की मला जो विषय आवडतो तिथे मी लक्ष द्यायचो आणि तिथे मला स्कोर व्हायचा आणि बाकी ठिकाणी कमी स्कोर व्हायचा. पण शाळेत काय व्हायचं माहितीये, तुम्हाला स्कोर कुठेतरी बॅलन्स करायला लागायचा. पण आता मात्र मला असं वाटतं राजेंद्र, कुठेतरी उद्योजकाला हे लक्षात आलं पाहिजे की मी उद्योजक आहे आणि मला सगळ्या गोष्टी येत जरी नसल्या तरी माझं सगळ्या गोष्टीवरती लक्ष पाहिजे आणि सगळी जी बिझनेसची अंग आहेत ती इक्वली फंक्शन करतायत की नाही, परफॉर्म करतायत की नाही, याच्यावरती मला सतत लक्ष ठेवायला पाहिजे. आणि जर का माझ्या नजरेसमोर ते मॉनिटरिंग असेल ना तर मला वेळेतच कळेल की कुठल्या गोष्टीवरती माझी लक्ष नाहीये. बरोबर. तुझा नेहमीचा डायलॉग काय? कुठला रे? नजर हटी दुर्घटना घटी. नजर हटी दुर्घटना घटी. म्हणजे मला अनेक वेळेला एखाद्या गोष्टीवरून बिझनेसच्या माझं लक्ष हटतं, एखादी दुर्घटना होते, मला फटका बसतो, मग मी परत लक्ष द्यायला लागतो. असं न होता मला सातत्याने जर का बिझनेसच्या सगळ्या अंगांवरती लक्ष ठेवायचं असेल तर नक्की काय केलं पाहिजे? अजित, तू अगदी म्हटलं. आय थिंक हा सगळ्या एंटरप्रेन्योरचा हा विषय आहे. एव्हरीबडी इज फेसिंग द सेम प्रॉब्लेम. त्याचं कारण काय असतं की आपण आपल्या ऑर्गनायझेशन मधला सर्वात मोठा आपला स्ट्रॉंग पॉइंट काय माहितीये का? काय? आपल्याला कोणी मालक नाहीये, आपल्याला कोणी बॉस नाहीये, आपल्याला कोणी बॉस नाही. आम्ही आमचे बॉस आहे. येस. आणि आपला सर्वात मोठा ड्रॉबॅक काय? आपल्याला कोणी बॉस नाहीये. आणि त्यामुळे होतं काय की आपल्याला विचारणारा कोणी नाही. राईट. जेव्हा आपल्याला विचारणारा कोणी नाहीये, त्यामुळे पूर्वी कसं लहानपणी कमीत कमी बाई, क्लास टीचर, आई विचारायची, अरे हा अभ्यास झाला का, ते होमवर्क केलं का, अमुक केलं का. आता तसं काही नाही. बिझनेस मध्ये हाच मोठा मित्रांनो प्रॉब्लेम येतो. आणि आपण काय करतो, आपण वन मॅन शो असतो, वन मॅन आर्मी असतो आणि आपण ज्याच्यात एक्सपर्ट असतो. म्हणजे आपण बरेचसे टेक्निकल असतात, बरेचसे आपले मित्र इंजिनियर आहेत, तर त्यांना इंजिनिअरिंग मध्ये, काही डॉक्टर्स असतात तर ते मेडिकल फील्ड मध्ये एक्सपर्ट असतात. पण अकाउंट्स त्यांना इंटरेस्ट कळतं, पण त्यांना त्यातनं मजा येत नाही. म्हणून ते आणि शक्यतो अवॉइड करायचं. नंतर बघू, हा तू बघ रे, नंतर बघू. फक्त चेकबुक सह्या करणं किंवा कधीतरी थोडा बहुत स्टेटमेंटवर नजर टाकणं, या पलीकडे आपण त्यात घुसत नाही. कारण का आपल्याला कंटाळा येतो. मग ते कंप्लायन्सेस असतील, जीएसटी, ESIC, PF, अमुक, असे बऱ्याच गोष्टी. मग त्याच प्रकारे वेगवेगळ्या स्टाफ ट्रेनिंग, टीम बिल्डिंग वरती काम करणं, स्ट्रॅटेजी बनवणं, क्वार्टरली रिव्ह्यू करणं, रिव्ह्यू मेकॅनिझम, स्ट्रॅटेजी इन्सेंटिव्हाइज करणं, अशा एक ना हजार गोष्टी. परंतु मित्रांनो, आपल्याला त्याचा कंटाळा येतो. कारण का म्हणून आपण एखादीच गोष्ट करत असतो आणि बाकी गोष्टी आपण करत नाही. जोपर्यंत मानेशी येत नाही, तोपर्यंत गळ्याशी येत नाही, तोपर्यंत आपण काहीही करत नाही. पण राजेंद्र, परीक्षेत काय व्हायचं माहितीये का, थोडे बहुत इकडे तिकडे रट्टा मारून, म्हणजे थोडासा वाचून, थोडं इकडे तिकडे आजूबाजूच्याला जरा इकडे तिकडे बघून, कॉपी नाही आपले शब्द मी नाही, इकडे तिकडे बघून, हा, आणि ते कसे लिहितायत, मग त्यातला एखादा शब्द आपल्याला कळायचा, मग ते आपण लिहायचो. असं करून आपण बेसिक मार्क मिळवायचो. पण व्यवसायात काय करायचं? व्यवसायात ते करता येत नाही. म्हणूनच अजित, अशा वेळेला आपण काय केलं पाहिजे, तर आपला बिझनेसचा डॅशबोर्ड क्रिएट केला पाहिजे. ओके. आणि बिझनेसचा डॅशबोर्ड मित्रांनो तुमच्यापैकी किती लोकांचा आहे? प्लीज फेसबुक मध्ये कमेंट करून सांगा. आपल्या ह्याच्यामध्ये लॅग टाइम असतो मला माहिती आहे, पण तरी पण तुम्ही सांगा की किती लोकांनी स्वतःच्या बिझनेसचा काही डॅशबोर्ड केलेला आहे त्यांनी इथे सांगा. आणि मित्रांनो, कृपया शेअर केलं नसेल अजूनही तर शेअर करा, कारण हा एक इंटरेस्टिंग टॉपिक आता राजेंद्रांनी सुरू केलेला आहे. महत्वाचा नाही, सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक आहे. सो प्रसाद, तुम्ही तुझ्या बिझनेसचा डॅशबोर्ड आहे का? किशोरजी तुमचा आहे का? शिल्पा तुझा आहे का? ज्या कोणाचा आहे किंवा नाहीये जरा आम्हाला कळू दे. म्हणजे शिल्पा म्हणजे नाहीये, ओके.
आणि बिझनेस मध्ये डॅशबोर्ड असतो असंच अनेकांना माहिती नाही. हो, डॅशबोर्ड म्हणजे काय? सो काय डॅशबोर्ड? मी तर गाडीतच बघितलंय. बिझनेस मध्ये डॅशबोर्ड म्हणजे यू आर राईट अजित, गाडी जसा डॅशबोर्ड असतो, डॅशबोर्ड मध्ये कसं आपण गाडीच्या डॅशबोर्ड मध्ये जसा स्पीडोमीटर असतो, फ्युएल असतो किंवा ऑइल प्रेशरचं असतं, आरपीएम असतो आणि अशा अनेक एक ना हजार प्रकारचे डॅशबोर्ड असू शकतात. आणि जेवढं कॉम्प्लेक्स होत जातं तेवढा तो डॅशबोर्ड कॉम्प्लेक्स व्हायला लागतो. ओके. म्हणजे म्हणजे तू तुझं मी उदाहरण घेतलं स्कूटरला ठराविक डॅशबोर्ड किती असतं? 3-4 इंडिकेटर्सच असतात त्याला फक्त की फ्युएल दाखवतं, स्पीड दाखवतं, ऑइल नसतं, किलोमीटर दाखवतं, किलोमीटर ऑइल दाखवतं. फक्त लाईट दाखवते. बस. That's all. तर स्कूटरला कमी, त्याहून जास्त जरा रिक्षा असेल तर त्याहून थोडं 2-3 इंडिकेटर जास्त, 4 व्हीलर असेल तर आणखीन जास्त, आणि 4 व्हीलरच्या वर जर बस किंवा अशी ऑटोमोटेड असेल तर आणखीन जास्त. बस ड्रायव्हरच्या समोर नाही एवढ्या त्या बटन असतात आणि ते दिवे लागलेले असतात वेगवेगळ्या रंगाचे. आणि तेच जर तुम्ही कॉकपिट मध्ये गेलात तर विमानाच्या कॉकपिट मध्ये केवढे डॅशबोर्ड असतात. राईट. आणि अजित ते का असतात? कारण का जेवढे कॉम्प्लेक्स गाडी, म्हणजे स्कूटर खराब झाली आणि तुमचं डॅशबोर्ड चालत नसले तर यू कॅन पार्क साइड किंवा धक्का मारत जाऊ शकता. पण वर जर फ्लाईट मध्ये काही झालं धक्का नाही, डायरेक्ट वरचा धक्का. आणि असंच मित्रांनो, जेव्हा तुमचा बिझनेस जेवढा कॉम्प्लेक्स होत जातो आणि बिझनेस जेवढा कॉम्प्लेक्स, जेवढा मॅक्सिमम लोकांची इन्व्हॉल्वमेंट असते किंवा जसा बिझनेस मोठा होत जातो आणि रिस्क वाढायला लागते, जेवढी रिस्क वाढायला लागते त्यावेळेला तुम्हाला असे डॅशबोर्ड ठेवणं फार गरजेचं. म्हणजे डॅशबोर्ड आणखी वाढत जातो आपला, म्हणजे त्याच्यामध्ये इंडिकेटर्स वाढत जातात. सो सुरुवातीला कमी इंडिकेटर्स चालतील, मग बिझनेस थोडा मोठा झाल्यावर अजून 4 इंडिकेटर टाकायचे, मग त्याच्यापेक्षा बिझनेस अजून थोडा मोठा झाल्यावर अजून काही इंडिकेटर्स टाकायचे. राजेंद्र, आपले अनेक जे मित्र मैत्रिणी आहेत तिथे त्यातले बरेचसे लोक म्हणतात की नाहीये. नेहल शिंदे म्हणतात की बिझनेस डॅशबोर्ड नाहीये, अक्षय सावजी म्हणतोय नाहीये, प्रसाद कदम म्हणतो अंडर प्रोसेस. व्हेरी गुड प्रसाद. आणि तुम्ही अजूनपर्यंत कोणी हे पॉडकास्ट शेअर केले नसेल तर आवर्जून शेअर करा. प्रसाद, तुमच्याकडे ते वॉच पार्टी असेल किंवा शेअरिंगचं बटन असेल तर ते दाबा. प्रवीण कोपर्डे म्हणतात नाहीये, किशोर मिरचंदानी पण म्हणतात नाहीये. सो थोडक्यात बिझनेस जसा वाढत जाईल ना तसे इंडिकेटर आपल्याला वाढवायला लागतील, कारण आपली रिस्क वाढायला लागते. येस, यू आर राईट. जेवढी रिस्क वाढत जाते, जेवढा बिझनेस वाढत जातो तेवढे डॅशबोर्ड वाढवायचे, तेवढे क्रिटिकल नंबर आपण त्याला म्हणूया सिंपल भाषेमध्ये. त्या क्रिटिकल नंबर्स काय आहेत, ते कसे काढायचे, ते कसं डिसाइड कसे करायचे. म्हणजे आता बस मध्ये कसं आहे की आपल्याला माहिती आहे की मला ना फ्युएलची क्वांटिटी कळली पाहिजे, कारण मग त्याच्यामुळे माझी गाडी किती किलोमीटर जाणार आहे हे मला कळू शकेल. दुसरं, मला ऑइल कळलं पाहिजे, कारण गाडी हिटिंग झाली, बंद पडली, कळणार नाही. तिसरं मग कदाचित मला विंडशील्ड मधलं पाणी किती येते कळलं पाहिजे, कारण उद्या अचानक काहीतरी पाऊस आला, मला काच साफ करायला लागली बसून. असे अनेक जे पॅरामीटर्स आहेत. म्हणजे मला आठवतंय की त्या मर्सिडीजला टायर मध्ये प्रेशर किती आहे याचा इंडिकेटर येतो. सीट बेल्ट लावलाय की नाही त्याचा प्रेशर, त्याचा पण इंडिकेटर येतो. पण बिझनेस मध्ये असे इंडिकेटर कुठले आणि ते कसे डिसाइड करायचे? आपण मोठ्या प्रमाणात मी बोलतो, कारण तसं डॅशबोर्ड्स आणि क्रिटिकल नंबर वेगवेगळे असतात. बिझनेस टू बिझनेस, इंडस्ट्री टू इंडस्ट्री व्हेरी होतात मित्रांनो. त्यामुळे मी तुम्हाला जनरल जे असतात ते बोलतोय. सर्वात पहिला म्हणजे फायनान्शियल डॅशबोर्ड. ओके. मी आता मोठ्या प्रमाणात सांगू तर तुम्हाला रिसिव्हेबल्स किती आहे, मला मार्केटमधून माझं येणं किती आहे. अजित, बऱ्याच लोकांना एक्झॅक्ट फिगर माहित नसते. घे, तुझं देणं किती आहे, पेएबल्स किती आहे ते माहिती असतं बऱ्याचदा. देणं कन्फर्म माहिती असतं, कारण लोक फोन करत असतात. येणं किती आहे त्याच्यावरती कामच नसतं केलेलं. पण टिप्पणी कधी कधी ना त्याचाही हिशोब केलेला नसतो, त्याच्याही कधी टॅली आणि कॉन्ट्रा एंट्री आणि हे केलेलं नसतं. त्यामुळे मित्रांनो, हे काही डॅशबोर्ड आहे. कॅश फ्लोचा इंडिकेटर असतो. तुमचा कॅश फ्लो पॉझिटिव्ह आहे की कॅश फ्लो निगेटिव्ह आहे. आणि कॅश फ्लो हा तुम्हाला बिझनेसमध्ये स्ट्रेस देणारा
सर्वात जास्त स्ट्रेस जर तुम्हाला बिझनेस मध्ये कशात देत असेल तर तो मित्रांनो कॅश फ्लो आहे. आणि तोच इंडिकेटर मित्रांनो बऱ्याच 90% अगदी गॅरंटेड सांगतो. म्हणजे एसएमई बद्दल होतं मी, कॉर्पोरेट बद्दल बोलत मला नाही. असं वाटतं राजेंद्र, पहिल्यांदा तू कुठले 5-6 मेन इंडिकेटर्स असतात ते सांग, मग आपण त्याच्या डिटेल मध्ये जाऊ. हे काय हा, मग आय थिंक कारण का एक एक याच्यावरती बोलायचं तर मग डिटेल मध्ये जाऊन आणि तुझा आवडता विषय आहे मला हो माहिती. हो हो. त्यामुळे एक असतो तो म्हणजे फायनान्शियल डॅशबोर्ड. आता फायनान्शियल डॅशबोर्ड मध्ये आणखी 4-5 डॅशबोर्ड असतात, पण ते आपण अजित म्हणतो तुझा आपण नंतर बघूया. एक फायनान्शियल डॅशबोर्ड असतो, दुसरा असतो तो मार्केटिंग आणि सेल्स डॅशबोर्ड. ओके. याच्यामध्ये जनरली लीड्स किती आली, कॉस्ट पर लीड किती येत आहेत, लीड येत आहेत पण क्लोज होत नाहीयेत का, तर लीड अँड क्लोजिंगचा रेशो काय आहे, ओके. कॉस्ट पर क्लोजिंग ते कसं करायचं हे आपण नंतर कधी बघूया. ओके. तर मार्केटिंग आणि सेल्सचा डॅशबोर्ड. तिसरा असतो तो म्हणजे टीम बिल्डिंग किंवा टीम टीम परफॉर्मन्स, टीम performance. टीम वरती होणारा खर्च अशाशी रिलेटेड. म्हणजे टीम परफॉर्मन्स. मग तुमची टीम किती आहे आणि ते किती लोक किती वर्ष जुनी आहेत, त्याला रिटेन्शन रेट म्हणतात. ॲट्रिशन अँड रिटेन्शन रेट. तुमच्याकडे किती लोक, म्हणजे याच्यावर एक मस्त हे आठवलं रे, एका फिल्म मधला डायलॉग आहे की कोणाचा मला आठवत नाही, असं दिलीप कुमार की असं कोणतरी त्यांना विचारतो की ना चांगले लोक कसे ओळखायचे, हा चांगले लोक असं कसं ओळखायचं, असं दिलीप कुमारला एक नवीन माणूस असा विचारतो. आणि दिलीप कुमार त्याच्यावर त्याचं उत्तर देतो की ज्या माणसाकडे सर्वात जुने मित्र आणि सर्वात जुने नोकर, किती जुने नोकर त्या माणसाकडे काम करताय आणि किती जुने मित्र त्याचे आहेत, त्याच्यावरती त्या माणसाचा लायकी ओळखायची, त्या माणसाचा स्वभाव ओळखायचा. हा एक त्याने दिलेला पॅरामीटर होता. तसंच मित्रांनो इथे मी तुम्हाला विचारतो, तुमच्या कंपनी किती वर्ष किती लोक कंटिन्युअस काम करतायत, ही सुद्धा तुमच्या टीमचा एक रिटेन्शन रेशो आहे. आणि त्याच्यावर कळतं की हाऊ युअर कंपनी गोइंग टू ग्रो, त्याचा ऍव्हरेज एज किती आहे. तर असे बरेच पॅरामीटर हा टीम परफॉर्मन्स मध्ये असतो. एक असतो तो म्हणजे स्ट्रॅटेजी डॅशबोर्ड असतो. स्ट्रॅटेजी डॅशबोर्ड मध्ये लॉंग टर्म, मिड टर्म्स आणि आपण जी स्ट्रॅटेजी करतोय किंवा आपला क्वार्टरली जे प्लॅन आहे, 3 महिन्याचा जो क्वार्टरली परफॉर्मन्स आहे तो मॉनिटर करण्याचा आणि त्याचा परफॉर्मन्स दाखवतो, त्याचा इंडिकेटर त्याच्यामध्ये असतो. सो स्ट्रॅटेजी झालं. ऑर्गनायझेशन स्ट्रेंथचा एक हे असतो की ऑर्गनायझेशन स्ट्रेंथ किती आहे तुमची. दुसरं टीम परफॉर्मन्सचा असतो, फायनान्शियल डॅशबोर्ड असतो, मार्केटिंगचा असतो, सेल्सचा डॅशबोर्ड असतो. आणखीन एखादा विसरलो का मी? आणखीन सेल्स झालं, मार्केटिंग झालं, फायनान्स झालं, प्रोसेस, ऑपरेशन एक्सलन्स. तुमचा काम आल्यापासून, तुमच्या एखादी वर्क ऑर्डर आल्यापासून तुम्ही किती दिवसात ती कंप्लीट करता. आणि अजित आपण मार्समध्ये, इथे मार्सचे बरेच जे असतील त्यांना माहित असेल की आपण मार्समध्ये हे प्रत्येकाला कंपल्सरी करतो आणि त्याच्याकडून ते मॉनिटर करून घेतो, जेणेकरून त्याचा मंथली बिझनेस परफॉर्मन्स रिपोर्ट, जसं तुम्ही एखादा हेल्थ चेकअप करताना क्वार्टरली किंवा हाफ इयरली आपण चेकअप करतो, तसं तुमच्या बिझनेसचा बिझनेस परफॉर्मन्स रिपोर्ट एव्हरी मंथ घेतला जातो. आणि त्यांनी घेतला पाहिजे. समजा मार्शल नसाल हरकत नाही, तुम्ही आज हे ऐकलंय तर तुम्ही तुमचा डॅशबोर्ड कसा करायचा हे येणाऱ्या एपिसोडमध्ये आपण 1 by 1 घेऊ. पण म्हणजे तो ते डॅशबोर्ड लावल्यानंतर ज्या ठिकाणी चालत नसेल तो असा लाईट येणार का? पॉपअप होतो. हो वाव. पॉपअप होतो. मग तुम्ही ते साध्या एक्सेल मध्ये करू शकता किंवा एक छोटासा ऍप करू शकता. एक 20-25 हजार रुपये खर्च येतो, पण त्या 25,000 रुपयामध्ये तुम्ही तुमच्या एखाद्या मित्राला बोलून तुम्ही ते त्या क्रिटिकल नंबरला पॉपअप करून घेऊ शकता. तो तुम्हाला रिमाइंडर टाकेल. जर तुमचा मेंटॉर कोणी असेल, जसं मार्चमध्ये आम्ही बऱ्याच लोकांना मेंटॉरिंग करतो, तुमचा मेंटॉर बरोबर तुम्ही त्याची चर्चा करू शकता. आणि मेंटॉरच्या हातात जर तुम्ही त्याचा डायरेक्ट एक एक्सेस दिला, म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की पहिले एक्सेल शीट मध्ये मेंटेन केलं पाहिजे, ते ऍपच्या वगैरे भानगडीत न पडता पहिले डेटा मेंटेन करायला सुरुवात केली, सिंपल डेटा मेंटेन केला. सो तो डेटा मेंटेन झाल्यानंतर मग त्याच्यासाठी इतर टूल्स आपण वापरू शकतो आणि आपला बिझनेस आणखी. पण म्हणजे मग मी दरवेळेला फेब्रुवारी मध्ये जागा न होता बॅलन्स शीट साठी दर महिन्याला जागा होईल.
आणि मला हे लक्षात यायला लागेल, अरे माझं फायनान्स वरती लक्ष जात नाहीये, कारण तो लाईट कुठेतरी पॉपअप होतोय आणि मग माझं लक्ष फायनान्स वरती जायला लागेल, अकाउंट्स वरती जायला लागेल. पण मग लक्ष जायला लागल्यावर काय करायचं? आता तुम्हाला कळेल की तुमचा आता फॉर एक्झाम्पल की आता आमचा एक स्टॅट्युटरी कंप्लायन्स नावाचा आपला एक डॅशबोर्ड आहे, याच्यामध्ये ESIC केलं का. आता ESIC तुम्ही रेग्युलर नाही केलं फारसा काही फरक होत नाही, पण एक दिवशी बांबू लागतो. तर तो जो आहे तो दर महिन्याला तुम्हाला पॉपअप देत राहतो की जीएसटी गेलेलं नाहीये, जीएसटी रिटर्न मंथली किंवा क्वार्टरली भरायचे असतात, ते गेलेलं नाहीये, ऑडिट झालेलं नाहीये, क्वार्टरली ऑडिट झालेलं नाहीये, क्वार्टरली बॅलन्स ज्याची क्वार्टरली याची बॅलन्स शीट होत नाही ना त्याची इयरली बॅलन्स शीट वेळेत होत नाही. राईट, हे लिहून घ्या माझ्याकडून. राईट. तर अशा मार्केटिंग वरती खर्च जास्त होतोय की कमी होतोय, ओव्हरहेड आपले वाढले. फायनान्शियल डॅशबोर्ड सांगतो की माझा ओव्हरहेड किती आहे आणि माझा परफॉर्मन्स म्हणजे माझा रेव्हेन्यू किती आहे, आणि हा जो रेशो आहे म्हणजे तुझा पगार किती आणि तू बोलतो किती, तसा तो प्रकार आहे. त्यामुळे तो सतत एक किंवा त्याची प्रोडक्शन कॉस्ट, समजा एखादा मॅन्युफॅक्चरिंग वाला असेल, प्रसाद श्रीकंठे आलेले आहे तिथे, सो एखादा जर का मॅन्युफॅक्चरिंग वाला असेल तर त्याला त्याची प्रोडक्शन कॉस्ट ही व्हेरी होतीये का, कमी जास्त होतीये का, ते कळेल. बरोबर, कॉस्ट एफिशियन्सी नावाचा एक प्रकार असतो. येस, कॉस्ट पण आणि कॉस्ट फिजिबिलिटी किंवा आपल्या लाईफ मध्ये प्रोजेक्ट फिजिबिलिटी, म्हणजे भरपूर काम आहे का उद्योजकाला. म्हणजे नुसतं असं फक्त एक सेल्स कडे लक्ष देऊन चालत नाही यार, एकाच वेळेला सगळ्या गोष्टीवरती तेवढंच लक्ष द्यायला लागतं. पण एवढे खरे एवढी सगळीकडे लक्ष ठेवायला माणसं नसतात रे प्रत्येकाकडे एवढी. म्हणजे माणसं नसतात असं नाही, माणसं टीम करायला लागते आणि टीम बिल्ड करावी लागते. एक लक्षात घ्या, एकला चालो बिझनेस मध्ये जास्त वेळ चालत नाही, आणि जेव्हा बिझनेस छोटा असतो त्यावेळेला ठीक आहे, पण इफ यू हॅव बिग ड्रीम्स यू हॅव टू हॅव अ टीम. Yes. नेहमी शिवाजी महाराजांचं उदाहरण देतो. शिवाजी महाराजांनी पहिली टीम जमवली आणि स्वराज्य आपोआप घडत गेलं, आणि पण ती अशी डेडिकेटेड टीम घडवावी लागते. अशी तानाजी मालुसरे, बाजी देशपांडे सारखी लोक जमावी लागतात, बाजी प्रभू सारखी. आणि आणि कदाचित राजाला ना काही वेळेला ना ती टीम सगळे आपल्याच पगारावरती असली पाहिजे अशी जरूर नाही. एक आउटसोर्स टीम असू असू शकते की ज्यांना आपण परफॉर्मन्स बेसिस वरती पैसे देऊ, असं काही करू शकतो आपण. म्हणजे फॉर एक्झाम्पल मार्केटिंगचं लीड जनरेट करायचं आहे तर तुम्ही काही घरात बसून काही ग्राफिक डिझायनर आणि या सगळ्यांना हायर करायची गरज नाही. वर्क फ्रॉम होम तर आता चालूच झालंय. आणि बरेच लोक असं करतात. बरेच छोटे छोटे उद्योजक, ग्राफिक डिझायनर किंवा कॉपी रायटर हे बसल्या बसल्या आपलं डिजिटल मार्केटिंग करून देतात. इव्हन आपलं सुद्धा डिजिटल मार्केटिंग आपण आउटसोर्स करतो. सो ग्रेट राजेंद्र, एक इंटरेस्टिंग टॉपिक आहे डॅशबोर्ड, आणि डॅशबोर्ड कसा बनवायचा. गाडीला किंवा विमानाला जसे इंडिकेटर्स असतात तसे आपल्या व्यवसायाला कसे इंडिकेटर लावायचे. सो मित्रांनो, तुमच्यापैकी काही जण उशिरा आले तर त्यांना हा टॉपिक अर्धवट ऐकला असेल तर कृपया तुम्ही परत जा आणि फेसबुक स्टार्टिंग पासून बघा, तर त्याच्यामध्ये तुम्हाला या टॉपिक वरती नक्की काय काय करायला पाहिजे, डॅशबोर्ड म्हणजे काय हे तुम्हाला कळेल. आणि डॅशबोर्ड आपल्या बिझनेस मध्ये कुठल्या कुठले पॅरामीटर्स लावायचे, कुठल्या कुठल्या गोष्टींना पॅरामीटर्स लावायचे, याच्याबद्दल आता राजेंद्र आणि मी बोललो, तेही तुम्हाला ऐकायला मिळेल. ऑलरेडी 33 मिनिटं झालेली आहेत, तर आपली थांबायची वेळ झाली राजेंद्र. फक्त परत एकदा बिझनेस आव्हान फोन करतात. दोन गोष्टी आवर्जून या आठवड्यात आपल्याला करायच्या आहेत, त्या म्हणजे गुरुवारी संध्याकाळी 7:30 वाजता मार्स गुरुकुलच्या फेसबुक पेज लाईव्ह वरून, म्हणजे आता तुम्ही जिथे आहात त्याच ठिकाणावरून, श्रीराम देशपांडे चार्टर्ड अकाउंटंट आहेत, धुळ्याचे आहेत, गेली 21 वर्ष अर्थसंकल्पाचं अनालिसिस करतात, अतिशय सोप्या शब्दामध्ये करतात. त्यांचं अनालिसिसचं लाईव्ह प्रक्षेपण, ऑनलाईन प्रक्षेपण आपण मार्स गुरुकुलच्या या पेजवरून करणार आहोत. तर मित्रांनो, कृपया तुम्ही सगळेजण आवर्जून या. ज्यांना अर्थसंकल्प समजून घ्यायचा आहे, तुमच्या व्यवसायावरती काय परिणाम होणार आहे, कुठली कॉस्ट वाढणार आहे, कुठली कॉस्ट कमी होणार आहे, कुठे टॅक्स अधिक लागणार आहे, तुम्ही अनेक ठिकाणी वाचलं असेल आतापर्यंत. पण देशपांडे सर अतिशय सोप्या भाषेमध्ये आपल्या उद्योजकाच्या मानसिकतेतून अनेक गोष्टी सांगत असतात. तर गुरुवारी संध्याकाळी 7:30 वाजता आवर्जून या. आणि दुसरं म्हणजे पुढच्या मंगळवारी संध्याकाळी 4 ते 8 या वेळेमध्ये हाऊ टू प्रोटेक्ट
युअर बिझनेस सिक्रेट्स या विषयावरती एक अतिशय सुंदर चर्चात्मक लेक्चर मार्स गुरुकुल तर्फे आपण ऑर्गनाइज केलेलं आहे, पण ते फिजिकल फॉर्म मध्ये आहे. ते नाशिकला आहे, हॉटेल ऑस्पिशिया म्हणून आहे. तर नाशिकला तुम्ही येऊन हे लेक्चर अटेंड करू शकता. तुमच्या बिझनेसचा लोगो, तुमचं कलर स्कीम, तुमचे कॉपीराईट, वेगवेगळे शब्द, तुमच्या प्रोसेसेस, तुमचे कस्टमर, तुमचे नॉन डिस्क्लोजर कसे घ्यायचे एम्प्लॉय कडून, अशा अनेक गोष्टीवरती चर्चा होणार आहे. तुम्ही ज्या अनेक छोटे छोटे नाविन्यपूर्ण गोष्टी करत असता त्याचे पेटंट कसे घ्यायचे, त्याची काय प्रोसेस आहे, या सगळ्यावरती राजेंद्र आपण चर्चा करणार आहोत. मित्रांनो, ज्यांना कोणाला बिझनेस बद्दल काही डाऊट्स असतील, तुम्हाला बिझनेस मधल्या काही अडचणी असतील आणि तुम्हाला असं वाटत असेल की आमच्याशी बोलून त्या सुटणार आहेत, किंवा तुमच्या बिझनेस परफॉर्मन्स रिपोर्ट तुम्हाला हवा असेल, तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये काही अनालिसिस करून हवा असेल, तर वी आर ऑलवेज देअर टू हेल्प यू. आमची एक टीम आहे, त्या टीमला तुम्ही संपर्क करा. बरेच लोकांचे संपर्क चालू असतात, फोन करतात. यू आर ऑलवेज वेलकम. सो मित्रांनो, इथेच रजा घेऊया. परत एकदा गुरुवारी संध्याकाळी 7:30 वाजता भेटूया. थँक्यू. बिझनेस आणि बरंच काहीच्या अर्थसंकल्पीय विश्लेषणात्मक कार्यक्रमामध्ये. धन्यवाद.